को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार नरहरी झिरवळ सध्या माझ्याबरोबर आहे. साहेब, तुम्ही बाप्पाच्या चरणी आलात, काय बोलणार? उजळले भाग्य आता अवघी चिंता निवारली. आज मला आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांना एक भाग्याचा दिवस. का मी मुंबईमध्ये हप्ता असतो, परंतु शेवटी परमेश्वर बोलवतो त्यावेळेला माणूस अवश्य तिथं जातोच. आणि म्हणून मला आज बाप्पांनी हाक मारली. माझ्या कार्यकर्त्यांसहित आम्हाला जो काही लाभ मिळाला, निश्चितच या जनतेला बाप्पा सुखी समाधानाने ठेवेल अशी प्रार्थना मी बाप्पांना करतो. धन्यवाद. आज अंगारकी चतुर्थी आहे, त्यानिमित्ताने राज्यासाठी तुम्ही काय मागितलं? राज्यासाठी आता पावसाचे दिवस, काही ठिकाणी पाऊस एवढा महाभयंकर पडतो का जनता मेटाकुटीला आलेली आहे. काही ठिकाणी आजही प्रतीक्षा पावसाची आहे. मुंबईला सुद्धा आज पिण्याच्या पाण्यासाठीचं थोडंसं चिंता वाढलेली आहे. तर बाप्पांना एकच विनंती आहे का पूर्ण राज्यभर चांगल्या पद्धतीचा पोषक असा पाऊस पडू दे, त्यात आपत्ती हानी होऊ नये अशी मी बाप्पांकडून अपेक्षा व्यक्त करतो. या युतीला राज्यात अपयश मिळाल्यानंतर आता अजित पवारांवर हा टीकेची झोप उडाली आहे. शिंदे गटाकडून तसेच भाजपाकडचे काही नेते त्यांच्यावर टीका करतात. असं आहे, राजकारणात या गोष्टी चालू असतात गैरसमज खाली कार्यकर्त्यांमध्ये. प्रत्येकाला अपेक्षा आहे का ह्या असं व्हायला नको होतं, पण शेवटी जनता जनार्दन. पण जे काही आता आरोप प्रत्यारोप होत असतील तर त्याचा परिणाम वरिष्ठ नेत्यांवर, वरिष्ठ अवरिष्ठ असतो, मोठ्या विचाराचा असतो, तसा काही परिणाम होणार नाही. भविष्यात येणाऱ्या निवडणुकीला महायुतीचं अतिशय चांगल्या पद्धतीचं गठबंधन राहील. तुम्ही महाआघाडीच्या उमेदवाराला समर्थन दिलं होतं, त्याच्यावर बरेच टीका होत होती. टीका टिप्पण्या होत असतात. माझ्या मतदारसंघातले ते प्रमुख लोकल उमेदवार होते. काही झालं तरी साहजिक लोकल माणसाला लोक पसंत करतात. आता माझ्यावर टीका म्हणजे काहीतरी कारण पाहिजे का बाबा मताधिक्य का वाढलं, तर मग हे नव्हते, यांनी पाठिंबा दिला, असं काही घडलेलं नाही. चर्चा होती की तुम्ही शरद पवार सोबत जाणार आहात, असं काही होणार नाही. कारण किती वेळा इकडून तिकडं जनता संभ्रमात पडते. जनतेचा संभ्रम होऊ नये म्हणून जनताही आज म्हणते का बाबा तुला जे काही सहकार्य झालंय, राजकीयदृष्ट्या पवार साहेबांनी सुद्धा सहकार्यच केलंय, मी नाही म्हणणार नाही. पण आजच्या मितीला जी अडीअडचणीत दादाची कामाची पद्धत, या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही सगळेजण तिथं थांबलोय, तिथंच राहणार. विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किती जागावर लढणार आहे? आता वरिष्ठ स्तरावर ठरेल तेवढ्या जागा लढतील. काय महायुतीत कशी वाटप होते त्या पद्धतीने लढू. धन्यवाद. थँक्यू. व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहिते सर, रमेश शर्मा, TV9 मराठी, मुंबई. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.